नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की आपल्या कुठल्या बँकेला आधार लिंक आहे ते आपण कसे चेक करायचे. तर काय ते चेक करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जावं लागेल गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला माय आधार लॉग इन हे असे टाईप करायचे. माय आधार लॉग इन टाईप केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटला सिलेक्ट करायचे. तर मी इथं माय आधार लॉग इन टाईप केलेलं आहे आणि जी पहिली वेबसाईट आहे माय आधार लॉग इन आधार UID याला सिलेक्ट करायचं आहे. याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ह्या अशा प्रकारचा पेज ओपन होईल. इथं आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बँक सेविंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल. बँक सेविंग स्टेटसला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तर आता मी माझा आधार नंबर टाकून घेतो आहे. तर अशा प्रकारे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खालचं कॅप्चा कोड व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP याला सिलेक्ट करायचे आहे. लॉग इन विथ OTP केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती OTP जाईल. 6 अंकी OTP जाईल. तर ते मला OTP आलेला आहे, मी टाकून घेतो. तर अशा प्रकारे तुम्ही पण जसं मी सेम करतो तशा प्रकारची प्रोसिजर करायची. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा आधार लॉग इन होऊन जाईल. इथं थोडं तुम्हाला वेट करावं लागेल कारण इथं प्रोसेस होत आहे. थोडा टाईम घेऊ शकतो. नेटवर्क प्रॉब्लेममुळे वगैरे हे असं टाईम लागतं, त्यामुळे तुम्हाला वाट बघायची. तर अशा प्रकारे माझी प्रोसेस झालेली. मी लॉग इन करून घेते. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला खालती स्क्रोल करायचं आहे आणि बँक सेविंग स्टेटस याला सिलेक्ट करायचं आहे. याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या आधारला तुमच्या बँकेला कुठला आधार लिंक आहे ते तुम्हाला इथं समजून जाईल. तर अशा प्रकारे तुमच्या कुठल्या बँकेला आधार लिंक आहे ते समजून जाईल. तर तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.